तर मित्रांनो, काष्टी या ठिकाणी मुक्कामामध्ये असताना दत्तात्रयजी गावडे यांच्या निवासस्थानी आपण मुक्कामासाठी होतो. त्यांचं करडे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आपण धन्यवाद देऊया त्यांना आणि आमचे करडे गावचे काकासाहेब जगदाळे आहेत. ते पुढच्या ठिकाणच्या मुक्कामाचं नियोजन करतात आणि नाश्त्याची सोय असेल, इतर काही हे असेल आणि हे पहा फिरतं शौचालय आहे, त्याच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. रामकृष्ण हरी. श्री भैरवनाथ योगेश्वरी पायी दिंडी सोहळ्याचे हे आमचं पहिलंच वर्ष आहे. आमच्या गावातील अनेक लोक गेली कित्येक वर्ष पंढरीची वारी करतात. परंतु एक पारंपरिक वारी हा विषय सोडून आम्ही तरुणांनी आणि आमच्या ट्रस्टने एक निर्णय घेतला, की आपण एक स्वच्छ निर्मल वारी हा उपक्रम हातात घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गावाला एक चांगला संदेश देत जाऊ, की स्वच्छतेचं महत्त्व काय आहे. या दृष्टीने आम्ही निघताना सर्वात मोठी अडचण असते ती शौचालयाची असते. तर फिरतं शौचालय ही संकल्पना मनात घेऊन आम्ही आमच्या ट्रस्टींनी, आमच्या गावकऱ्यांनी एक सुंदर असं आपण पाहताय एक 10 टॉयलेटचं युनिट आम्ही घेतलं आणि प्रत्येक गावामध्ये कुठेही आमच्या वारीतला माणूस इतरत्र घाण करणार नाही याची जबाबदारी घेतली. त्याचबरोबर दुसरी जी समस्या होती ती महिलांना उघड्यावरती अंघोळ करण्याची. तर त्यासाठी एक फिरती न्हाणी म्हणजे खोल फिटिंगची एक न्हाणी, जेणेकरून स्त्रियांना आडोसा होईल आणि स्नान करण्यासाठी संकोच निर्माण होणार नाही. अशा पद्धतीची एक फिरती न्हाणी आम्ही घेतली. त्याचबरोबर आपण जेवण केल्याच्या नंतर पंतरवाळी इतरत्र फेकतो. ती कुठेही जाते. नंतर तिचा वास सुटतो. स्थानिकांना त्रास होतो. या दृष्टीने आम्ही 2-3 बकेट घेतले आणि त्याच्यामध्ये काळ्या पिशव्या टाकून सगळा जो कचरा आहे तो एका जागेवर जमा करायचा आणि नंतर तो विल्हेवाट करायचा. अशा पद्धतीने आम्ही एक निर्मल वारी या ठिकाणी केलेली आहे. आमच्या या उपक्रमामुळे ज्यांनी आम्हाला राहण्यासाठी किंवा जेवणासाठी, नाश्त्यासाठी बोलवलं, त्यांना कसलाही त्रास झाला नाही. आत्ताच आम्ही मेजर गावडे, सुभेदार गावडे सरांच्या घरी मुक्कामी होतो. तेही सांगतील, की आमच्या वारीचं त्यांनाही गेली आमच्या गावातल्या लोकांसाठी. आमच्या गावातल्या लोकांवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. गेली 17 वर्षे त्यांनी आमच्या गावातल्या लोकांची जेवण असेल किंवा राहण्याची सोय असेल ती केलेली आहे. आणि आता त्यांनी ही आमचं पहिलं वर्ष आहे, पण गावातली लोकं बरीच वर्ष येत होती आणि त्यांची सेवा गावडे सर करत होते. आता तेही सांगतील, की आता कसं वाटलं त्यांना ही वारी पाहून. रामकृष्ण हरी. अ, सर्वात प्रथम अ, दिंडी ही कर्डेगावची माझ्याकडं पहिले 17 वर्षापासून चालू आहे. पण दिंडीमध्ये पहिलं आणि आत्ताचं जे नवीन वर्ष आणि नवीन तरुणांनी आणि कर्डे गावातील रहिवाशांनी आणि ग्रामस्थ सर्व मित्रमंडळ यांनी ह्या वर्षी जे दिंडीचं आयोजन केलेलं आहे ते अतिउत्तम केलेलं आहे. अतिउत्तम म्हणजे सर्वांना एक संदेश दिलेला आहे, की आपण ह्या वारीमध्ये कुठलेही म्हणजे कुणालाही कुठलाही त्रास न होता त्यातमध्ये महिला असो किंवा जे बंदोबस्त करतात ते लोक असो, त्यांच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. आणि एक म्हणावं लागेल, मी सेवा करत नाही, पांडुरंग सेवा करून घेतात. आणि खास करून गावकऱ्यांनी मला जो म्हणजे सन्मान दिला आहे, तो न विसरण्यासारखा आहे. आणि इथून पुढेही मी त्यांना सदैव विनंती करेल, की बुवा तुम्ही जोपर्यंत आमच्याकडनं होईल आणि जोपर्यंत आमचे हातपाय चालू असतील, तोपर्यंत आम्ही ही सेवा देत राहू. आणि त्यासाठी त्यांनी हमेशा प्रत्येक दिंडी वेळेत त्यांनी यावे, मी त्यांना विनंती करेल. थँक अगदी मनोभावे जी भाविकांची सेवा केलेली आहे वारकऱ्यांची, त्यांना विठुराया नक्कीच अ, अजून चांगलं दातृत्व करण्यासाठी अ, इच्छाशक्ती देईल आणि जे काही फळपदरात पाडायचंय ते त्यांच्या आपसुकच पडेल. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण. रामकृष्ण. रामकृष्ण.